गोदावरी काठावरील गावांमध्ये चक्क दुभत्या जनावरांसाठी मच्छरदाणी पाहायला मिळते। गोदावरी नदी तीरावरील माडसांगवी आणि अन्य काही गावांमध्ये प्रत्येक घराबाहेर जनावरांसाठी मच्छरदाणी लावण्याची वेळ आली आहे। गोदावरी नदीला जलपर्णीच्या प्रदूषणाचा विळखा बसलाय। परिसरात मोठ्या प्रमाणात त्यामुळे डासांची पैदास वाढली आहे। डासांचे लोळच्या लोळ परिसरातील ग्रामस्थ आणि जनावरांवर हल्ला करतात। रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणं देखील आता ग्रामस्थांना कठीण झालंय। डासांच्या हल्ल्यांमुळे जनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होत असल्यानं ग्रामस्थ त्रस्त आहेत। रोगराईमुळे दुभती जनावरांच्या उत्पादन क्षमतेवर देखील विपरीत परिणाम होतोय। 5,000 रुपये खर्च करून शेतकऱ्यांना जनावरांसाठी विकत घ्यावी लागते, मच्छरदाणी विकत घ्यावी लागते। पर्यंत आपण माणसांसाठी घरामध्ये मच्छरदाणी लावल्याचं पाहिलं असेल, मात्र मी आता तुम्हाला दाखवतो या ठिकाणी अगदी जनावरांसाठी देखील मोठमोठ्या मच्छरदाणी या ठिकाणी लावण्याची वेळ इथल्या ग्रामस्थांवर आली आहे। त्याचं प्रमुख कारण आहे गोदावरी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पानवेली पसरलेल्या आहेत आणि त्या पानवेलींच्या प्रादुर्भावामुळे गोदावरी नदी काठावरील या सगळ्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव झालेला आहे। अगदी डासांचे लोळच्या लोळ या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळतात आणि त्यामुळे ही अशा पद्धतीने आपल्या जनावरांसाठी मच्छरदाणी लावण्याची वेळ इथल्या शेतकऱ्यांवर, ग्रामस्थांवर आली आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम